अळावतचा पीक संरक्षण संस्था अळावतची सर्वसाधारण सभा संपन्न. अळावतचा पीक संरक्षण संस्थाले अळावतची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन नरेंद्र बिगन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2023-24च्या अखेरचा अहवाल, नफा तोटा पत्रक वाचून कायम करणे, शेती पिकाचे चोरांपासून व मुकाटा गुरांपासून संरक्षण करणे, तसेच अळावत गावात जे मुकाटा गुरे फिरत आहेत ते त्यांना पकडून संस्थेच्या कोंडवाड्यात ठेवले जाणार. या 2 दिवसात अळावत ग्रामपंचायतकडून तसा ठराव प्राप्त झाला की संस्थेच्या वतीने कारवाई करण्यात येईल. तरी ज्यांचे गुरे गावात फिरत आहेत त्यांनी आपल्या घरासमोर किंवा खड्यात बांधून घेणे, नंतर कोणाचेही काही ऐकले जाणार नाही असे यावेळी सांगितले. या सभेवेळी चेअरमन नरेंद्र पाटील, मनसब खान पठाण, गुलाब महाजन, राधाकृष्ण बाहिती, रोहिदास कोळी, शांताराम पवार गुरुजी व संस्थेचे सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. शेताविषयी काही आपलं कृषी अधिकारी वगैरे यांचे हे कामकाज होतं आमच्या संस्थेमार्फत झाले. ते कृषी अधिकारी इथं येऊन सर्व फॉर्म भरून घेऊन गेले आणि असं पुढे बी काही राहिलं तरी आम्ही सर्व सहकार्य शेतकऱ्यांना करू ही आमची मनापासून तयारी. त्याच्यानंतर बाकी लोकांची काही कोणत्याही समस्या राहिल्या त्यांनी यावं, त्यांनी आम्हाला सांगावं. शेतीविषयी सांगितलं आम्ही त्याची अंमलबजावणी करू. गावातील जे काही आता गुरढोर गावात फिरतात त्याबद्दल काही ग्रामपंचायतकडनं कारवाई करणं किंवा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे बुवा, तर ते आम्हाला जर्नल मिटिंगच्या ठराव देणार आहेत. ग्रामसेवक, सरपंच साहेब यांनी ते आणि सर्व गावाचे ग्रामस्थ यांनी ठराव करून ते आमच्याकडे ठराव 2 दिवसात देणार आहे आणि ते ठराव वाचून त्याच्यावर अंमलबजावणी करू आणि गावाचे ढोरं गोड्या करणे चालू करू. आमचे कर्मचारी पाठवून ते सर्व कोंडाड्यात आणू. तरी सर्व लोकांना माझे एवढं सांगणं आहे का ज्यांची मुकाट गुरे असतील तर त्यांनी घरी बांधून घ्यायचे आणि ज्याच्या त्याच्या घरी बांधून घेतले तर हा विषय येणार नाही. नाही तर नंतर मग आम्ही कोणाचे जे ऐकून घेणार नाही. आम्ही ते सर्व गुरं कोंडाड्यात आणू.